फायदा करायचा. फायदा करून घ्यायचा म्हणजे काय करायचं तर त्या ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न करायचा. बाकी प्रपंच हा होत राहणार आहे. प्रारब्धानुसार आपल्या प्रारब्धात ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या वेळेनुसार ती गोष्ट तिथे होणार आहे, ती चुकणार नाही. कर्म चांगलं असो वा वाईट हे आपल्याला भोगायचंच आहे. मग आपण चांगलं कर्म केलं तरी आपल्याला त्याचं चांगलं फळ आहेच. आपण वाईट कर्म केलं तरी आपल्याला ते वाईट फळही त्याचं आहेच. पण भोगूनही ते संपतं ना. चांगलं कर्मही भोगून संपतं आणि वाईट कर्मही भोगून संपतंच. शाश्वत नाही. शाश्वत तो परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्म प्राप्तीसाठी जे आपल्याला हे शरीर मनुष्य जन्म मिळालेला आहे तो सार्थकी लावा. आजसाठी इतकंच. इथे श्री